मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्याकडे महा आय-डी कार्ड असणं गरजेचं आहे. हे कार्ड जर नसेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला अडचण येऊ शकते. कशी? ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी या पोर्टलवरती तुम्हाला मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजनेचे ऑनलाईन अर्ज करावे लागतात. याच पोर्टलवर जर तुम्ही नागरिकांसाठी लॉग इन या पर्यायावरती क्लिक केलात, लॉग इन हे बघा. इथं एक संदेश आलेला आहे. यू आर अन अनऑथराइज्ड युजर टू ॲक्सेस दिस ॲप्लिकेशन. इफ यू आर अ न्यू युजर प्लीज रजिस्टर फर्स्ट युजिंग द आधार ऑप्शन. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, कोणत्या योजनेचा? मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं महा आय डी कार्ड काढणं गरजेचं आहे. आणि हे कार्ड काढणं काही अवघड नाही. अगदी काही मिनिटात तुम्ही हे कार्ड काढू शकता. कसं? आणि नोंदणी करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक कराल, तुम्ही ऑटोमॅटिक महा आय डी कार्डच्या म्हणजे महासारथी.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर याल. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यावर या ठिकाणी थोडं खाली स्क्रोल करा. या ठिकाणी काही टर्म अँड कंडिशन आहेत, त्या ॲक्सेप्ट करा. आणि आता जो तुम्ही आधार नंबर टाकाल, त्यानंतर या ठिकाणी OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. किंवा रेशन कार्ड वापरून देखील तुम्ही नोंदणी या ठिकाणी करू शकता. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण टाकणार आहोत आणि OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लॉग इन झालेलो आहोत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कन्सेंट द्यायची आहे, संमती द्यायची आहे, स्वीकृती द्या आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर आता एक करत तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला वैयक्तिक माहिती, जन्मतारीख ही माहिती या ठिकाणी ऑलरेडी आलेली असेल. तुमचं राज्य, जिल्हा, पिनकोड ही माहिती देखील या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेली असेल. या ठिकाणी हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि जतन करा आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा. युजर सक्सेसफुली क्रिएटेड. आता महा आय डी निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. तुमची प्रोफाईल तयार केली जात आहे. यासाठी UIDA आणि इतर स्रोताद्वारे माहिती गोळा केली जात आहे. म्हणजेच आता या ठिकाणी शासनाकडून या व्यक्तीची माहिती गोळा केली जात आहे. माहिती गोळा केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी एक युजर म्हणजे एक महा आय डी कार्ड मिळेल. हे महा आय डी कार्ड कसं असतं या संदर्भात आपण आता थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. आपण आता दुसऱ्या लॉग इननी या ठिकाणी लॉग इन करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की महा आय डी कसा आहे. ज्या व्यक्तीने महा आय डी कार्ड काढलं नव्हतं, त्या व्यक्तीचा आधार कार्ड काढल्यावर त्या ठिकाणी एक एरर येत होता. त्या ठिकाणी लॉग इन करता येत नव्हतं. आता मात्र ज्या व्यक्तीचा आपण महा आय डी कार्ड काढलेला आहे, तो आधार नंबर आपण आता या ठिकाणी टाकणार आहोत आणि लॉग इन करून तुम्हाला दाखवणार आहोत की कशाप्रकारे ही प्रोसेस केली जाते. तर दुसरा नंबर या ठिकाणी आपण टाकणार आहोत आणि आता लॉग इन करा या बटनावरती क्लिक करा. आता एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या चौकटीमध्ये टाकायचा आहे. चौकटीमध्ये टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय कराल, या ठिकाणी आता तुम्ही लॉग इन व्हाल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की व्ह्यू महासारथी आय डी कार्ड आणि डाउनलोड रेशन कार्ड डिटेल्स अशा प्रकारचे दोन बटन क्विक लिंक्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर या ठिकाणी व्ह्यू महासारथी आय डी कार्ड आपल्याला बघायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीनं हे आय डी कार्ड आहे. पुढील बाजू अशी आहे, मागील बाजू अशी आहे. दोन्ही बाजू तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि या ठिकाणून डाउनलोड महासारथी कार्ड या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही हे कार्ड डाउनलोड करू शकता. तर या पर्यायावरती क्लिक करा. हे बघा, या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे आणि या PDF ला पासवर्ड आहे. तुमच्या नावाचे 4 अक्षर आणि जन्म वर्ष असं कॉम्बिनेशन टाकून हा पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्ही अशा प्रकारचं हे महा आय डी कार्ड या ठिकाणी जनरेट करू शकता, काढू शकता. आता हे महा आय डी कार्ड काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट गव्हर्नमेंटने व्हेरीफाय केले यासाठी आपण आता परत एकदा इन्फॉर्मेशनवरती जाऊयात. टोटल 17 ॲट्रिब्यूट्स या ठिकाणी होते. त्यापैकी 15 व्हेरीफाईड झालेले आहे आणि 2 पेंडिंग बाकी आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 13/1/2027 या ठिकाणी
ई-के-वाय-सी करायची आहे. ई-के-वाय-सी केल्यानंतर एक प्रकारचं रिन्यूअलच त्या ठिकाणी म्हणता येईल. तर ही ई-के-वाय-सी करायची आहे. तर या ठिकाणी व्हेरिफाय काय-काय झालेलं आहे? फुल नेम व्हेरिफाय झालेलं आहे, डेट ऑफ बर्थ व्हेरिफाय झालेली आहे, जेंडर व्हेरिफाय झालेलं आहे, ॲड्रेस व्हेरिफाय झालेला आहे, विलेज, ग्रामपंचायत, तालुका, डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिनकोड, आधार हे सर्व या ठिकाणी शासनाने व्हेरिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी हे कार्ड जनरेट होण्यासाठी 24 घंटे लागतात. 24 घंट्यानंतर हे कार्ड जनरेट होतं. 24 घंट्यामध्ये सगळीकडून ही माहिती कलेक्ट केली जाते आणि माहिती कलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला हे आय-डी कार्ड दिलं जातं. मित्रांनो, तुम्हाला जर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला महा-आय-डी काढणं गरजेचं आहे. महा-आय-डी कार्ड नसेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला अडचण येऊ शकते. या योजनेसाठी जो ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो, त्या योजनेमध्ये तुम्हाला लॉग इनच करता येत नाही. त्यामुळं महा-आय-डी कार्ड असणं खूप गरजेचं आहे आणि हा जो महा-आय-डी कार्ड आहे, तो अगदी काही मिनिटांमध्ये यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतो.